नमस्कार, मसाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत राज्यमंत्री दर्जा श्री प्रकाश निकम साहेब पालघर। सर, पालघर शिक्षक भरती याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे? पालघर पेसाची जी शिक्षक भरती आहे त्यावेळेस तत्कालीन आपण सगळ्यात फास्ट प्रोसिजर केली होती। सगळ्यांना अपेक्षा होत्या की भरती व्हायला पाहिजे। मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फास्ट भरती करणारी जिल्हा परिषद पालघर होती। अगदी आदेश देण्याच्या याच्यावर सर्व मुलांना आपण आदेश देत सर्व मुलांना आपण शाळा दिल्या आणि आदेश देण्याच्या वेळेस ओबीसी संघटना जी सुप्रीम कोर्टात गेली त्याच्यामुळे त्यांना स्टे असं म्हणता येणार नाही, पण पुढील तारखेपर्यंत आदेश देण्यात येऊ नये अशा प्रकारचं सामान्य प्रशासनाचं पत्र निघालं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपली जी बिचारी मुलं ज्यांच्या हातातोंडापाशी घास आलेला होता तो घास त्यांच्याकडे हिरावून घेतला गेला आणि सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली या मुलांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। त्यातली काही मुलं काही रायगडला गेली, काही रत्नागिरीला गेली, काही सोलापूरला गेली, काही कोल्हापूरला गेली। आता जी तात्पुरती कंत्राटी जी भरती आहे त्या कंत्राटी भरतीला सुद्धा स्थानिक जे शिक्षक आहेत किंवा ज्या शिक्षक पात्रधारक आहेत त्यांचा विरोध आहे आणि हा विरोध ते करून आपण शासनाकडे तसं मार्गदर्शन मागवलेलं आहे। पहिली गोष्ट, राजकारणाच्या पलीकडे ही 17 संवर्गाची आणि शिक्षकाची जी भरती आहे, आज जरी नाशिक इथे जे आंदोलन आहे या आंदोलनाकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता सामाजिक दृष्टिकोनातून बघणे खूप गरजेचं आहे। यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही असं न करता ही भरती हे 17 संवर्ग आमच्या हक्काचे आहेत, आमच्या आदिवासी समाजाच्या हक्काचे आहेत। त्याच्यामुळे 17 संवर्गाची भरती ही झालीच पाहिजे। परिणामी मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी पहिला मी माझा समाज बघतो आणि समाजासाठी काही करण्याची वेळ आली तरी चालेल। आता कॉम्रेड JP गावित, भास्कर गावित आणि असे 2-3 जण आपल्या आदिवासी समाजाची लोक बसलेले, निश्चित एक स्तुत्य आणि असं चांगली गोष्ट आहे। ह्या गोष्टीकडे सरकारने सुद्धा राजकारण म्हणून न बघता त्या आदिवासी समाजाचे एक योद्धा म्हणून तिथे उपोषणाला बसले आहेत आणि या उपोषणाला आमच्या 13 जिल्ह्यातलं त्यांना पाठिंबा आहे। नुकतीच झालेल्या चारोटी इथलं रस्ता रोकोसुद्धा त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही, मात्र कॉम्रेड विनोद निकोले असतील, आमदार भुसारा असतील आणि अनेक पक्षाची तिथे पदाधिकारी होती, त्यांनी आंदोलन केलं। आम्हीसुद्धा मोखाडा इथे चौफुलीवर मोठं आंदोलन केलं। आम्ही मोखाडा बाजारपेठ आणि खोडाळा बाजारपेठ 100% बंद केल्या। जव्हारला आंदोलन झालं। आता माझी सासूरवाडी जिथे आहे हर्सूल या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहिलेलं आहे। ते आंदोलनसुद्धा दिवस रात्र तिथली मुलं करतात। आपली जी तरुण मुलं आहेत ही तरुण मुलं न सहभागी होता अगदी म्हातारी माणसंसुद्धा याच्यात सहभागी होतात आणि निश्चित 17 संवर्गाची ही जी भरती आहे ती सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि राज्य सरकारने लवकरात लवकर ती भरती केली पाहिजे। कंत्राटी भरती जी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये काय वाटतं, पालघर जिल्ह्यातलीच पोरं घ्यायला पाहिजेत होती किंवा तशा प्रकारचा आम्ही ठराव केला का स्थानिक भूमिपुत्र घेतला पाहिजे। मात्र ती 3ऱ्या नंबरची जाहिरात होती ती जाहिरात त्यांनी मोठ्या प्रमाणात मी 3 दिवस सातत्याने तिथे गेलो। जी बाहेरची मुलं आली होती त्यांना स्वतः मी त्यांना हुसकून लावलं। काही जे फॉर्म त्यांचे पोस्टाने आलेले आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांना पोस्टांचे फॉर्म स्वीकारायचे नाहीत। मात्र यापुढे सर्व पक्षाचे आमदार, आमचे आदिवासी संघर्ष समितीचे सगळ्यांनी एक शासन म्हणजे आपण स्थानिक म्हणून मी अध्यक्ष म्हणून मला काही मर्यादा पडतात, मात्र आपण एक दबावगट निर्माण करून बाहेरची मुलं कुठल्या प्रकारे घेतले नाही पाहिजे। मी एका घटनात्मक पदावर जरी बसलो आहे तरी या घटनात्मक पदावर बसताना देखील मी स्वतः त्याला विरोध केलेला आहे आणि भविष्यात त्यांना अशी तंबी दिली आहे, जर तुम्ही आमच्या गावांना गेल्यात तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला, आदेश तर देऊन देणार नाही, मात्र जर आदेश सरकारने दिले तर आमच्या पेसा गावात कुठल्याही ठिकाणी तो शिक्षक गेला त्याची सर्वस्वी जबाबदारी त्याची राहील। आमचा आदिवासी एकदा का पिसाळून उठला, एकदा का पेटून उठला तर आम्ही कुठे त्याला घेणार नाही। अनेक ठिकाणी MRGSच्या बाबतीत असतील किंवा आत्ताही सुद्धा ती भरती होते। मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या माध्यमातून सुद्धा अनेक बाहेरची मुलं आलेली आहेत। मी स्थानिकांना सुद्धा आवाहन करतो का त्याच्यात सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतला एक कॅन्डिडेट लागणार आहे, त्याचप्रमाणे पंचायत समितीला लागणार आहे। त्यामुळे स्थानिकांनी हे मोठ्या प्रमाणात या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये सहभागी व्हावे असं मला वाटतं।